शहरातील विविध भागात तसेच आसपासच्या गावात चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याचे चित्र कायम आहे। कालच जवाहर नगर परिसरात तब्बल 5 ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला। त्यामध्ये 3 ठिकाणी चोरट्यांनी चोरी करून लाखो रुपयांचे ऐवज लंपास केले, तर 2 ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला। या प्रकरणामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे। सदरची चोरी पाळत ठेवून केली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवलेला असून चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत। अशा प्रकारच्या धाडसी चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे नागरिक घर बंद करून परगावी जाण्यास घाबरत आहेत। अशा प्रकारावर आळा घालावा, तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी आणि इचलकरंजी परिसरात नागरिकांना भयमुक्त करावे। त्याचप्रमाणे आठवडी बाजारामध्ये महिलांचे दागिने, नागरिकांचे मोबाईल चोरीचे सुद्धा प्रमाण वाढले आहे। यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनने आपापल्या हद्दीत आठवडी बाजारात पोलीस तैनात करावेत, असे निवेदन भारतीय जनता पार्टीच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी समरसिंह सावळे साहेबांना देण्यात आले। त्यावेळी शहराचे अध्यक्ष पै अमृत मामा भोसले, सरचिटणीस बाळकृष्ण तोतला, सरचिटणीस राजेश राजपुते, विधानसभा उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे, शहर अध्यक्ष प्रदीप मावळे, अध्यक्ष सचिन माळी, अतुल गोरे, लालचंद पारिक, नरेंद्र पोटे, भांगदास तासगावे, रामदास कोळी, आनंद पारिक, अशोक बारमोडे, वैभव शेट्टी, शिवाजी पन्हाळकर, मनीष आपटे, मिलिंद दोडेकर, विजय हलवरवट, प्रदीप कांबळे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते। रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।